नमस्कार. स्वागत आहे आपले एनडीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 म्हणून डॅश डॅश यांना निवडण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वेल्लायन सुबिया. EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 म्हणजेच जागतिक उद्योजक म्हणून कोणाला निवडण्यात आले 2024 साठी? वेल्लायन सुबिया यांना. वेल्लायन सुबिया जे आहेत रेड ट्यूब इन्व्हेस्टमेंटचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्सिंग कंपनीचे ते अध्यक्ष आहेत आणि यांचीच नुकतं या EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हा जो पुरस्कार आहे तर हा पुरस्कार मिळवणारी वेल्लायन सुबिया हे 4थे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. मग यांच्या अगोदर हा पुरस्कार जो आहे तर तो NR नारायण मूर्ती, उदय कोटक आणि किरण मुजुमदार शॉ यांना देण्यात आलेला होता आणि आता हे 4थे भारतीय व्यक्ती आहेत हा पुरस्कार मिळवणारे. प्रश्न क्रमांक 2. कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक म्हणून डॅश डॅश यांनी पदभार स्वीकारला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कमल किशोर सोन. झारखंड केडरचे 1998चे वरिष्ठ IAS अधिकारी जे आहेत कमल किशोर सोन यांनी नुकतंच कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकतंच स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत राकेश रंजन. इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी निवड करण्यात आलेली आहे चंद्रशेखर कराडकर यांची आणि दीनदयाळ उपाध्याय पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सुशील कुमार सिंह यांची. प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश ही 18व्या लोकसभेत विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला ठरली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्रियंका जारकीहोळी. हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, लक्षात असू द्या. ही जी नुकतंच 2024ची 18वी लोकसभा निवडणूक पार पडलेली होती तर त्यामध्ये विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला खासदार कोण ठरलेले आहेत? प्रियंका जारकीहोळी. या ज्या आहेत त्या कर्नाटकामधील चिक्कोडी मतदारसंघामधून निवडून आलेल्या आहेत. या 18व्या लोकसभेमध्ये सर्वात तरुण विजयी खासदार ठरलेले आहेत पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज. या ज्या आहेत त्या आहेत 25 वर्षाचे आणि हे आहेत समाजवादी पार्टीचे खासदार. या 18व्या लोकसभेमध्ये सर्वात वयोवृद्ध विजयी खासदार ठरलेले आहेत तृणमूल काँग्रेसचे TR बालू. हे जे आहेत रे 82 वर्षीय आहेत सध्या आणि या नवीन लोकसभेमध्ये एकूण महिला खासदार निवडून आलेले आहेत 73. जी 17वी लोकसभा होती 2019ची तर त्यामध्ये एकूण 78 महिला खासदार होत्या आणि त्या 2024च्या या लोकसभेमध्ये 73 खासदार आहेत. या 73 खासदारामध्ये जर बघितलं महिला खासदारामध्ये तर सर्वाधिक महिला खासदार आहेत भाजपाच्या किती आहेत तर 30 आणि त्यानंतर काँग्रेसच्या 14 महिला खासदार आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 7 महिला खासदार निवडून आलेले आहेत. किती? 7 महिला खासदार आणि सर्वाधिक महिला खासदार ज्या आहेत तर त्या पश्चिम बंगाल या राज्यामधून विजयी झालेले आहेत. बघा, पश्चिम बंगाल या राज्यामधून एकूण 11 महिला खासदार झालेले आहेत. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश राज्यातील नागे आणि नागटी या 2 अभयारण्याचा जागतिक रामसर यादीत समावेश केला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार. बिहार राज्यामधील नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्य जे आहेत त्या 2 अभयारण्यांचा नुकतंच जागतिक रामसर यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि हे जे 2 अभयारण्य आहेत तर दोन्ही मानवनिर्मित अभयारण्य आहेत आणि हे बिहारमधील जुमोई जिल्ह्यामधील अभयारण्य आहेत. कोणते? नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्य. याबरोबरच काय झालेलं आहे तर आपल्या देशामधील रामसर साईटची संख्या जी आहे तर ती आता 82 झालेली आहे. आपल्या देशामधील रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे आता? 82. या 82 पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण रामसर स्थळ किती आहेत तर 3 आहेत. बघा, 3 कोणते कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, त्यानंतर दुसरं आहे लोणार सरोवर आणि तिसरं आहे ठाणे खाडी. हे 3 रामसर स्थळ आहेत आपल्या महाराष्ट्रामधील. कितीपैकी? आपल्या देशातील एकूण 82 पैकी. याबरोबरच आणखीन एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. आपण काय बघितलेलं आहे ते जागतिक रामसर स्थळ. तर जागतिक वारसा स्थळ हे वेगळे असतात बरं का. आपल्या देशामध्ये सध्या जागतिक वारसा स्थळे आहेत 42 आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा स्थळे आहेत सध्या 5. किती? 5 जागतिक वारसा स्थळे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि 3 रामसर स्थळे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. याचबरोबर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर जागतिक स्तरावरती आपल्या देशामध्ये रामसर स्थळांची संख्या झालेली आहे आता 82 आणि जागतिक वारसा स्थळे आहेत आपल्या देशामध्ये सध्या 42.
प्रश्न क्रमांक 5. जागतिक महासागर दिवस दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 8 जून. 8 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक महासागर दिन म्हणजेच वर्ल्ड ओशन्स डे म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर 8 जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. बघा, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 8 जून म्हटलं की जागतिक महासागर दिन आणि जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 7 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो. वर्ल्ड फूड सेफ्टी डे म्हणून आपण 7 जून हा दिवस साजरा करतो. याबरोबरच 5 जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 6. NHRCच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 विजय भारती सयानी. NHRCच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? विजय भारती सयानी यांची. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत नुकतंच कृष्णा इला. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लव कुमार यांची. आणि आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत सध्या कृष्णा स्वामीनाथन. आपल्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण बनलेले आहेत नवीन? दिनेश कुमार त्रिपाठी. प्रश्न क्रमांक 7. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सान्या मल्होत्रा. नुकतंच जो न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल पार पडलेला आहे तर यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? सान्या मल्होत्रा यांना. आणि आपण पाहिलेलं होतं नुकता जो कान्स फिल्म फेस्टिवल पार पडलेला आहे 2024चा तर त्यामध्ये देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जो आहे तर तो आपल्या भारताच्या अनुसुया सेनगुप्ता यांना मिळालेला होता. आणि या पुरस्कार मिळवणाऱ्या या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या होत्या. कोण? अनुसुया सेनगुप्ता. या 77व्या कान चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळालेला होता पायल कपाडिया यांना. आणि पायल कपाडिया जे आहेत तर या देखील ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 8. 1970 नंतर UN सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळवणारा पहिला देश डॅश डॅश हा बनला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सोमालिया. 1970 नंतर UN सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळवणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? सोमालिया. 2024मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस या 5 देशाची निवड करण्यात आलेली आहे. कशासाठी? 2024मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून कोणत्या 5 देशाची? पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस. आणि यामध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवणारा पहिला देश बनलेला आहे सोमालिया. प्रश्न क्रमांक 9. दीनदयाळ उपाध्याय पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सुशील कुमार सिंह. दीनदयाळ उपाध्याय पोर्ट ट्रस्ट किंवा याला आपण काय म्हणतो? दीनदयाळ उपाध्याय बंदर प्राधिकरण याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? सुशील कुमार सिंह यांची. आता हे जे दीनदयाळ उपाध्याय पोर्ट आहे किंवा बंदर आहे त्याला आपण काय म्हणून ओळखतो? तर कांडला बंदर म्हणून ओळखतो. बघा, कांडला हे नाव सर्वांना परिचित आहे. कांडला बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे गुजरात राज्यामध्ये. आणि या कांडला बंदराचं 2017 साली नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे दीनदयाळ उपाध्याय बंदर. कधी? 2017 साली. आता हे जे कांडला बंदर आहे गुजरात राज्यामधील तर हे लाटावर आधारित बंदर आहे. बघा, हा एक प्रश्न मग लक्षात ठेवा. लाटावर आधारित आपल्या भारतातील बंदर कोणतं आहे? तर हे आहे कांडला बंदर. आणि आपल्या भारतातील पहिले मुक्त व्यापार बंदर जे आहे तर ते देखील आहे हे कांडला बंदर. आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये हितेश कुमार सेठिया जे आहेत तर यांची नुकतंच 3 वर्षासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत पेचे नवीन CEO बनलेले आहेत नलिन नेगी. आणि आपल्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे पांडुरंग मुकडे यांची. प्रश्न क्रमांक 10. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमिक इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक डॅश डॅश येथे पार पडली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सिंगापूर. 5 आणि 6 जून 2024 रोजी सिंगापूर या ठिकाणी इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमिक इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक पार पडलेली आहे. कोणत्या ठिकाणी? सिंगापूर या ठिकाणी. कधी? 5 आणि 6 जून रोजी. प्रश्न क्रमांक 11. भारत आणि डॅश डॅश देश मिळून तृष्णा हे सॅटेलाइट लॉन्च करणार आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स. आपला भारत देश आणि फ्रान्स देश जे आहेत ते 2 देश मिळून
त्रिष्णा हे सॅटेलाईट लॉन्च करणार आहेत. फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस आणि फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इमॅन्युएल मॅक्रॉन. तर आपण नुकतंच पाहिलेलं आहे फ्रान्स या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत गॅब्रिएल ॲटल. प्रश्न क्रमांक 12. UFC बाऊट जिंकणारी पहिली भारतीय डॅश डॅश ही बनली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पूजा तोमर. उत्तर प्रदेश राज्याच्या पूजा तोमर यांनी नुकतंच UFC ब्राझीलच्या रायने डॉस सॅन्टोस यांचा पराभव केलेला आहे आणि त्यांनी बाऊंट जिंकलेला आहे आणि या बाऊंट जिंकणारी पहिली भारतीय ठरलेली आहे पूजा तोमर. याचबरोबर पूजा तोमर जे आहेत तरी आपल्या भारताची पहिली महिला MMA फायटर म्हणून देखील यांना ओळखलं जातं. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. प्रवाह हे सॉफ्टवेअर डॅश डॅश या संस्थेने विकसित केले आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये जी ग्रामसेवक भरती होणार आहे, आरोग्यसेवक भरती होणार आहे किंवा पोलीस भरती होणार आहे तर या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत नवीन पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि JKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.